माझं लग्न खूप घाईघाईत जुळवले गेले आणि एका महिन्यातच लग्नाची तारीखही निश्चित झाली. माझे वडील खूप जुन्या पद्धतीचे होते, त्यामुळे त्या मुलाशी माझी ओळख करून देण्याची त्यांना काही गरज वाटली नाही. माझे लग्न निश्चित झाले होते, तरी मी अजूनही माझ्या भावी नवऱ्याला बघितले नव्हते. कारण बघण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस फक्त त्याची आई आणि 2 चुलते आले होते. त्यांनीच लग्नाला होकार दिला होता. मी माझ्या बहिणीकडून त्या मुलाबद्दल अनेक स्तुती ऐकल्या होत्या की तो खूप हुशार आहे आणि देखणा मुलगा आहे. तेव्हा माझ्या भावी आयुष्याच्या जोडीदाराची एक झलक बघण्यासाठी माझ्या मनात सारखी तळमळ होत होती. मी माझ्या बहिणीला म्हणाले की मला त्या मुलाला फक्त एकदा बघायचे आहे. यावर बहिणी म्हणाली की तुम्ही त्याला सक्षम तर नाही भेटू शकत, कारण ते बाबांना आवडणार नाही. पण हां, जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवू शकते. मग मी फोटो बघण्यासाठीच होकार दिला, कारण न बघताच त्याला मी माझा नवरा म्हणून कसं काय स्वीकारणार. आणि जेव्हा वहिनीने मला मोहितचा फोटो दाखवला तेव्हा माझ्या हृदयाची धडधडच वाढली, कारण तो खरंच खूप स्मार्ट होता. माझ्या नशिबाने आणि देवाने मला किती सुंदर नवरा दिला आहे हे बघून माझं हृदय आनंदाने फुलले. मी आता फक्त देवाला एवढीच प्रार्थना करत होते की तो दिसायला जितका सुंदर आहे तितकाच त्याचं मनही सुंदर असावं. मी पण दिसायला खूप सुंदर होते. माझ्या लग्नासाठी वेळ खूपच कमी होता. 1 महिना तर असाच निघून गेला आणि शेवट लग्नाचा दिवसही आला. माझं लग्न अगदी सुरळीत पार पडलं. जेव्हा फेरीसाठी मला मंडपात आणले तेव्हा माझी नजर मोहितच्या नजरेला मिळाली. त्याच्या डोळ्यातील चमक आणि आनंद बघून महेश या नात्याबद्दल खूप आनंदी असल्याचे स्पष्ट झाले. मी बाहेरचा निरोप घेऊन माझ्या सासरच्या घरी आली. सासूबाईंनी मला खोलीत बसवली, पण माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर मला काही विचित्रच दिसत होते. या थंडीच्या ऋतूतही सासूबाईंच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. मला वाटलं की कदाचित लग्नाच्या धावपळीत त्या थकल्या असतील. त्या खोलीतून बाहेर पडताच मी माझ्या खोलीचा आढावा घेतला. माझी खोली बरीच मोठी होती आणि त्यावरील फुलांच्या सजावटीने खोलीला आणखीनच मोहिनी घातली. वातावरण खूपच रोमॅन्टिक होते. विचार करून माझे हृदय जोरात धडधडत होते. पण अचानक खोलीतील लाईट गेली आणि अचानक संपूर्ण खोलीत अंधार झाला. त्या अंधारात मला काहीच दिसत नव्हते. मी हा विचार करत होते की लाईट अचानक का गेली, की त्याच वेळी खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि उघडल्यानंतर दरवाजा बंद झाल्याचाही आवाज आला. अंधारात मला काहीच दिसत नव्हते, फक्त काळी सावली दिसत होती. मी हळूच विचारले, कोण आहे तिथे? नवरा आहे म्हणून काही बोलू शकले नाही. मोहित माझ्याकडे आला आणि म्हणाला की आमच्या परिसरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर फुटला आहे, त्यामुळे रात्रभर लाईट येणार नाही. मला काहीच दिसतही नव्हतं. माझा मोबाईलही माझ्या पर्समध्ये होता आणि पर्स अंधारात कुठे ठेवली होती ते मला माहिती नाही. नाहीतर मी माझ्या मोबाईलचा टॉर्च वापरला असता. मोहित माझ्याजवळ बसला आणि मला वाटलं कदाचित तो मोबाईलचा टॉर्च चालू करेल, पण त्याने तसं काहीच केलं नाही. त्याने माझा हात पकडला आणि माझ्या बोटात अंगठी घातली. त्यानंतर त्यांनी माझं खूप कौतुक करायला सुरुवात केली. त्याचं बोलणं होतं की जादू होती, की मी त्या जादूमध्ये हरवून जाऊ लागले. मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण त्याच्या बोलण्यातली जादू मला आवडली. मग मोहितने हळूहळू माझे सर्व दागिने काढून घेतले आणि माझ्या अगदी जवळ आला. इतका जवळ आला की त्याच्या श्वासातील उष्णता मला जाणवत होती आणि मग आमच्या दोघांमधलं सगळं अंतर दूर होऊ लागलं. मी मोहितच्या मजबूत बाजूंमध्ये हरवून गेले. मोहितच्या सहवासात घालवलेले ते क्षण माझ्यासाठी खूप मौल्यवान होते. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली. गुलाबाचा सुगंध अजूनही मला मंत्रमुग्ध करत होता. रात्री मोहितच्या सहवासाचा विचार करताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. पण मी जेव्हा माझ्या बाजूला पाहिले तेव्हा मोहित तिथे उपस्थित नव्हता. मी पटकन उठून बसले आणि विचार करू लागले की माहीत नाही आज मी किती वेळ झोपून राहिली. माझ्या सासरच्या घरी माझा पहिला दिवस आहे आणि मी अजूनही झोपत आहे. हे किती वाईट आहे. असा विचार करत मी घड्याळात बघितलं तर सकाळचे 5 वाजले होते. आता मला थोडा गोंधळ वाटू लागला. केवढ्या पहाटे मोहित कुठे गेला असेल बरं? ती माझ्या सासऱ्याच्या घरी पहिली वेळ होती. मी पण पटकन उठून तयार झाले, पण नवीन असल्याने मला बाहेरही जाता येत नव्हते, म्हणून मी मोहितची वाट बघत खोलीतच बसून राहिले.
7च्या सुमारास मला बाहेर काही लोकांचे बोलणे ऐकू येऊ लागले. तेव्हा माझ्या सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघून त्या बाहेर कुठून तरी आत्ताच घरी आले असावे असे वाटत होते. मला बघून त्या नुसत्याच हसल्या आणि म्हणाल्या, बेटा ये आणि माझ्याजवळ बस. मी हळू चालत त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि मग मी त्यांच्याजवळ बसले. माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की माझी तब्येत अचानक बिघडली होती, म्हणून मोहितने मला डॉक्टरांकडे नेले होते. मला हे काही समजले नाही की सासूबाई काय म्हणत होत्या, पण माझ्या सासूबाईंच्या पुढच्या विधानाने माझे तर भानच हरपले. माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की बेटा मला माफ कर. खरं तर रात्री तुला तुझ्या खोलीत बसून मी बाहेर आले तेव्हा अचानक माझी तब्येत बिघडू लागली, म्हणून मोहित त्याचवेळी मला दवाखान्यात घेऊन गेला. माझा बीपी खूप वाढला होता. आम्ही संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्येच घालवली आणि आता नुकतेच घरी परतलो. मोहित मला घरी सोडून औषध घ्यायला गेला आहे. तू काय विचार करत असशील की लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा खोलीत आला नाही. माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून माझे डोके चक्रावले. कारण जर मोहित हॉस्पिटलमध्ये होता तर मग रात्री माझ्या खोलीत माझ्यासोबत तो कोण होता? मी रात्र कोणाबरोबर घालवली? तो व्यक्ती कोण होता? या सगळ्या विचाराने मी आता चक्कर येऊन खाली पडेल असे वाटत होते. तेवढ्यात मोहित तिथे आला. मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि तो म्हणाला, गुड मॉर्निंग वर्षा. मोहितचे हे बोलणे ऐकून मी एकदम सुन्न झाले होते. आता मला स्वतःचीच किळस वाटू लागली, कारण काल रात्री मी ज्याच्या बोलण्यात हरवले होते तो आवाज मोहितचा नव्हता. मी शांतपणे तिथून उठले आणि माझ्या खोलीत गेले. मग काही वेळाने मोहितने खोलीत प्रवेश करून दरवाजा बंद केला. मला म्हणाला, मला माफ कर यार. लग्नाच्या पहिल्या रात्रीचे मी पण खूप स्वप्न बघितले होते, पण अचानक आईची तब्येत बिघडली आणि मला अचानक जावे लागले. पण मी माझ्या बहिणीला सांगितले होते की मला यायला उशीर होणार आहे, हे वर्षाला कळव. पण पल्लवीने तुला सांगितले होते की नाही? मोहितच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे फक्त रिकाम्या नजरेने बघत होते, कारण त्याला खरंच खूप उशीर झाला होता. सर्व काही संपले आणि मला ते आता सहन होत नव्हते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाले की पल्लवी ताई माझ्या खोलीत आलीच नाही आणि मला काही सांगितलेही नाही. यावर मोहित म्हणाला की ही मुलगी पण ना खूप विसराळू आहे. तू प्लीज रडू नकोस. मला वाटतं तू रात्रभर काळजीतच असेल. मला माहिती आहे की ही रात्र प्रत्येक मुलींसाठी खूप महत्त्वाची असते आणि जेव्हा तिचा नवरा रात्रभर रूममध्ये येत नाही तेव्हा आणखीनच त्रास होतो. मोहित माझी माफी मागत होता, पण मी ज्या वेदना सहन करत होते ते मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हते. मोहित माझ्या अगदी जवळ आला. मला मोहितच्या डोळ्यात एक नशा दिसू लागली होती. तो माझ्याजवळ येऊन काही करण्याआधीच मी त्याला मागे ढकलले आणि मी खूप रडायला लागले. माझ्या रडण्याने मोहित अस्वस्थ झाला आणि म्हणाला, मला माफ कर वर्षा. मग त्यांनी माझे दोन्ही हात धरून मला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मला यावेळेला काहीच सहन होत नव्हते, म्हणून मी लगेचच माझे हात त्याच्या हातातून ओढून घेतले. माझी परिस्थिती फारच विचित्र झाली होती. मी मोहितला म्हणाले की माझ्यापासून दूर राहा. माझ्या या वागण्याला तो माझी नाराजी समजत होता. मोहित म्हणू लागला की ठीक आहे, तू आराम कर, माझं चुकलं. मी तुला स्वतः सांगायला हवे होते. असे म्हणत तो खोली बाहेर गेला. माझी प्रकृती आता बिघडत चालली होती. रात्रीचे ते प्रेम जादुई शब्द माझ्या कानात घुमत होती. माझे शरीर पूर्णपणे सुन्न झालं. मी ज्या परिस्थितीतून जात होते त्यासाठी छळ हा खूप छोटा शब्द आहे. माझ्यासाठी हे सर्व सहन करणे म्हणजे मृत्यूसारखेच होते. मी हे पाप कसे केले? मी माझ्या पती मोहितची फसवणूक केली आहे. मी हे योग्य केले नाही. माझ्या मनात अजून एक भीती होती. रात्री मोहित माझ्याजवळ आला आणि त्याला कळले की मी कुमारी नाही. मी आधीच माझे कुमारीचे सौंदर्य गमावले आहे. या विचाराने तर माझे हृदय थरथरले. मी माझ्या आयुष्यात मोहितशिवाय कोणाचाही विचार केला नाही. मोहित माझ्या आयुष्यात आलेला पहिला माणूस होता. पण तो कोण होता ज्याने एका रात्रीत माझ्याकडून माझ्या जगण्याचा हक्क हिसकावून घेतला होता? सकाळचे 11 वाजले होते जेव्हा माझ्या खोलीचे दार वाजले. माझे डोळे रडण्याने लाल झाले होते. मी पटकन माझे अश्रू पुसले. माझी नणंद पल्लवी आली होती. ती म्हणाली, वहिनी नाश्ता करून घे. पल्लवी ही मोहितची जुळी बहीण होती. घरात दुसरं कोणी पुरुष नव्हता. हा खेळ कोणी खेळला हा एक प्रश्न मला सतावत होता. मी उठून वॉशरूममध्ये गेले आणि फ्रेश होऊन रूमच्या बाहेर आले.
जेवणाच्या टेबलवर फक्त मोहित आणि पल्लवी नाश्त्यासाठी उपस्थित होते. तेव्हा मोहित म्हणाला, रात्री मी आईला घेऊन दवाखान्यात गेलो आहे आणि मला यायला उशीर होईल हे तू तुझ्या वहिनीला का सांगितले नाहीस? यावर पल्लवी म्हणू लागली की मी खूप थकले होते. पल्लवी पुढे म्हणाली की दादा, एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की काल रात्री आपल्या घराची लाईट बंद होती, मात्र आजूबाजूच्या परिसरातील सर्वच लाईट चालू होती. रात्रभर फक्त आपल्याच घराची लाईट बंद होती आणि सकाळी उठून जेव्हा मी तपासले तर कोणीतरी आपल्या घराचा मेन स्विच बंद केला होता. पल्लवीचे हे बोलणे ऐकून मी हातात घेतलेला घास हातातच राहिला, कारण त्या अंधारात माझं सर्व काही लुटले गेले होते. लाईट बंद ऐकल्यानंतर मोहितने प्रथम त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली. नंतर त्याने फांदी उंचावून सांगितले की कदाचित त्याच्या मित्राने खोडसाळपणा केला असावा. एवढं बोलून मोहितने तो विषय तिथेच संपवला. तेवढ्यातच माझा फोन वाजला. मी बघितलं तर एका अनोळखी नंबरवरून कॉल होता. फोन उचलताच मला धक्काच बसला, कारण फोनवर तोच माणूस होता. त्याचा आवाज ऐकून मी माझ्या हातातून फोन जवळजवळ खालीच सोडला. त्याच्याकडे माझा नंबरही होता. शेवटी तो होता कोण? मी खूप घाबरले होते. मी विचारले की तू कोण आहेस? यावर तो म्हणाला की तू मला इतक्या लवकर विसरलीस का प्रिये? तुझ्यासारखी सुंदर मुलगी आजपर्यंत माझ्या आयुष्यात आली नाही. त्याचे इतकंच बोलणे ऐकून माझे हातपाय थरथरू लागले. मी म्हणाले, तू कोण आहे आणि तू माझ्याशी हे सर्व का केलेस? माझ्या बोलण्यावर तो पुन्हा जोरात हसायला लागला आणि म्हणाला, तुला वधूच्या रूपात पाहून मी वेडा झालो होतो. मला आता त्याच्याकडून अशा गोष्टी ऐकायच्या नव्हत्या, म्हणून मी रागाने फोन बंद केला. तो माणूस किती खालच्या दर्जाचा आहे याचा अंदाज त्याच्या बोलण्यातून आला. माझे मन इतके अस्वस्थ होते की कदाचित मी माझ्या वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी या त्रासात माझा दिवस घालवला होता, पण रात्री पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला की जर तू मोहितला तुझ्या जवळ येऊ दिलेस तर मी तुझे रहस्य सर्वांसमोर उघड करेल आणि मोहितला सांगेन की लग्नाआधीच या मुलीवर माझे प्रेम होते आणि माझे त्या मुलीशी सर्व प्रकारचे संबंध आहेत. मला पुन्हा तेच प्रेम तुझ्यासोबत घालवायचे आहे, म्हणून महेशला तुझ्याजवळ येऊ देऊ नकोस, अन्यथा होणाऱ्या परिणामांना तोच जबाबदार असेल. मला काहीच समजत नव्हते की मी काय करू. रात्रीच्या वेळी मोहित जेव्हा कधी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा मी कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्यापासून दूर ढकलत असे. पण साहजिकच होतं की तो माझा नवरा आहे आणि किती दिवस तो माझ्यापासून दूर राहू शकतो, ही भीती नेहमी माझ्या मनात असायची. आणि जर तो माझ्याजवळ आला आणि त्याला माझ्या पहिल्या रात्रीची सत्यता कळली तर तो मला घटस्फोट देईल. आणि दुसरी भीती अशी होती की जर त्या मुलाने मोहितला माझ्याबद्दल खोटी बातमी देऊन माझे घर उद्ध्वस्त केले तर. मी खूप अस्वस्थ झाले होते. माझे मन सतत घाबरत होते. पण एके दिवशी असे काही झाले की त्याने माझे भान सरपले. माझी नणंद पल्लवी तिच्या मित्राशी लग्न ठरले होते. तो आमच्या घरी आला. माझ्या सासूबाईंनी मला सकाळपासूनच सांगितले होते की पल्लवीचा मंगेतर आपल्याकडे जेवायला येणार आहे, म्हणून मी जेवणाची सर्व तयारी केली होती. आणि रात्री पल्लवीचा मंगेतर आला तेव्हा मी स्वयंपाकघरात व्यस्त होते. पल्लवी ही मला स्वयंपाकात मदत करत होती. सर्व काही तयार झाल्यावर पल्लवी म्हणू लागली की वहिनी, प्लीज बाहेर सर्वांसमोर सांगू नका की तुम्ही जेवण बनवले आहे. मी बनवले आहे असे म्हटल्यावर माझी किंमत थोडी वाढेल, कारण प्रत्येक वेळी माझ्या जेवणामध्ये कमतरता असते. मी पल्लवीची अवस्था समजू शकत होती. प्रत्येक मुलीची एकच इच्छा असते की तिच्या नवऱ्याने तिने जे केले आहे त्याचे कौतुक करावे. मी हसून म्हणाले की मी सांगेल. माझ्या बोलण्यावर ती खुश झाली. मी जेवण टेबलावर ठेवले तर समोर दीपक बसला होता. मी त्याला नमस्कार केल्यावर त्यांनीही माझ्या नमस्काराला प्रतिसाद दिला आणि त्याचा आवाज ऐकून माझे हृदय सगळे विसरले होते. जेवणाच्या टेबलावर सगळे बसले होते तेव्हा दीपक त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू आणून माझ्याकडे बघत होता. माझ्या नंदीचा भावी नवरा माझ्याशी असे घृणास्पद खेळ खेळेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी त्याला आजवर कधीच बघितले नव्हते. मी जेवण अर्धवट सोडून माझ्या खोलीत परत आले. काही वेळाने माझ्या मोबाईलवर मेसेज आला की उद्या दुपारी हॉटेलच्या खोलीत पोहोच, नाही तर मी तुझे रहस्य सर्वांना सांगेन. मी रागातच माझा मोबाईल स्विच ऑफ करू शकत नव्हते, पण जरी मी खरी सांगितले तरी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.
यावेळी मी हॉटेलच्या रूममध्ये जावं की नाही याच गोंधळात अडकले होते. रात्री मोहित माझ्या खोलीत आला तेव्हा त्याची शैली बदलली होती. त्याच्या डोळ्यात नशा होती. तो माझ्या अगदी जवळ आला होता. तो माझा हात हातात घेऊन म्हणाला, आता मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. तू अशी माझ्यापासून दूर का पडतेस? तो बोलता बोलता माझ्याजवळ येत होता तेव्हा मी त्याला मागे ढकलले. माझ्या या कृतीचे त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, तुला प्रॉब्लेम काय माझ्यापासून? ते ठीक आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री मी आईमुळे दवाखान्यात गेलो होतो, त्यामुळे या गोष्टीची शिक्षा तू मला किती दिवस देणार आहेस? मी गप्प बसले. त्याला काय सांगू की मी स्वतः कोणत्या संकटात सापडले आहे. माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेल की नाही माहीत नाही. मी म्हणाले, मोहित तुझे माझ्यावर किती प्रेम आहे? माझ्या प्रश्नावर तो माझ्याकडे लक्षपूर्वक बघू लागला आणि विचारले, म्हणजे काय? मी तुझ्यावर कधी प्रेम केले? तू मला संधी दिली नाहीस. तो माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या कानात कुजबुजायला लागला. तो कदाचित खूप मूडमध्ये होता, पण मी खूप शांत होते. मी म्हणाले, दीपक तुला कसा वाटतो? माझ्या प्रश्नावर तो म्हणाला, आता आपल्या दोघांमध्ये हा दीपक कुठून आला? मी म्हणाले, सांग ना, कसा मुलगा आहे? तर मोहित म्हणू लागला की चांगला मुलगा आहे आणि तो माझा आणि पल्लवीचा वर्गमित्रही आहे. आम्ही तिघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. तसेच तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मोहितच्या बोलण्यावर मी त्याला म्हणाले की मला तो अजिबात आवडला नाही. माझं म्हणणं ऐकून मोहितच्या कपाळाला आठ्या आल्या. तो म्हणाला, आज नंतर तू मला पुन्हा हे सांगू नकोस आणि आईसमोर काही बोलू नकोस. आईचे दीपकवर खूप प्रेम आहे आणि तिने त्याला जावई म्हणून स्वीकारले आहे. आई त्याच्यावर खूप प्रेम करते. मी माझी सगळी हिंमत एकवटत होती, पण मी गप्प बसले. दुसऱ्या दिवशी मी हॉटेलमध्ये गेले तेव्हा दीपक आदेश हॉटेलमध्ये रूममध्ये उपस्थित होता. मला बघून तो म्हणाला, बघ शेवटी तू आलीस ना. त्याच्या बोलण्यावर मी रडायला लागले आणि मी म्हणाले, मी तुझे काय नुकसान केले आहे की तू माझ्यासोबत हे सर्व केलेस? दीपक म्हणाला की जेव्हा मी तुला पहिल्यांदा वधूच्या रूपात बघितले तेव्हा मी तुझ्याकडे बघतच राहिलो आणि माझे मन तुझ्यात अडकले. म्हणूनच मी पल्लवीच्या आईच्या जेवणात असे औषध मिसळले की ज्यामुळे तिचे बीपी खूप वाढेल आणि मजबुरीने मोहितला तिच्यासोबत दवाखान्यात जावे लागेल. आणि मग मी मेन स्विच बंद करून तुझ्या खोलीत आलो. मग आवडलेली गोष्ट मी कधीही सोडत नाही. दीपकच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे हसून बघितलं आणि खोलीचा दरवाजा उघडला. मोहित बाहेरच उभा होता. मी त्याला माझ्यासोबत आणले होते. मी ठरवले होते की मोहितने मला घटस्फोट दिला तरी चालेल, पण मी दीपकला त्याच्या घाणेरड्या हेतूंमध्ये यशस्वी होऊ देणार नाही. इथे तो मला ब्लॅकमेल करून माझ्यावर अन्याय करत होता, तर दुसरीकडे तो पल्लवीची फसवणूक करत होता. माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी चालेल, पण मला पल्लवीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचे नव्हते. त्यावेळी मोहितचे डोळे रागाने लाल झाले होते आणि पल्लवीचे त्याच्याशी असलेले नातेही तोडले आणि दीपकचा मोबाईल घेऊन त्यातून माझे सर्व फोटो डिलीट केले. माझ्यासमोर मोहित माफी मागत होता आणि मी रडत होती. मोहित म्हणाला की काळजी करू नकोस, तुझ्या घटनेची बातमी घराबाहेर जाणार नाही. तुझ्यासोबत हा अपघात फक्त माझ्याचमुळे झाला आहे आणि मी तुला असं सोडणार नाही. मोहितने मला मनापासून स्वीकारलं होतं. तरी घरी आल्यावर मी आई आणि पल्लवीला नक्की संपूर्ण हकीकत सांगितली. दीपकने काय केले होते आणि ते सांगणे आवश्यक होते, कारण जर मी आईला खरं सांगितलं नसतं तर पल्लवी दीपकला मनातून काढू शकली नसती. हे सगळं समजल्यानंतर पल्लवी खूप रडली, पण एका चुकीच्या माणसापासून वाचल्याचे निदान तिला हायसे झालं होतं. मोहितने मला मनापासून स्वीकारलं आणि ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती, जी मी माझ्या पती मोहितसोबत घालवली. माझ्या पतीने माझ्यावर खरोखर खूप प्रेम केले. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.